इथला स्पीड मावती दोन्ही आवाज स्पीड मावता हां आणि अवली करते नाही का तो केलं होतं म्हणे तू सांगितलं आता स्वेटर बोलताना सांगितलं मग जाऊन मारलं पाय पडला ना कोण राहुल कोण किती राहुल म्हणतात तेव्हा फोन तो म्हणता तेव्हा रात्री 11 वाजता लागेल बोलला नऊ जायला 9 घेत नाही रात्री 12:30-1 वाजता या ठिकाणी खूप मोठी घटना घडली. घटना घडत असताना त्या ठिकाणी खूप मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर या ठिकाणी शेतामध्ये राहणारे जे काही आदिवासी लोक असतात त्या लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यावेळी आम्ही या ठिकाणी आलो त्यावेळेस अत्यंत जेव्हा चित्र बघितलं अत्यंत भयानक चित्र होतं आणि या ठिकाणी मग त्या ठिकाणी मदत कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या वाहनाला हात वगैरे देऊन आम्ही त्या ठिकाणी मदत कार्य केलं. मदत कार्य करत असताना रात्रीची वेळ असताना त्या ठिकाणी कोणी थांबायला तयार होत नव्हतं. पण तसंच आम्ही गावातल्या काही लोकांना फोन केला, होळ गावातले सरपंच असतील त्यांना फोन करून तहसीलचे लोक असतील त्यानंतर त्यांना इथं बोलवलं आणि त्यांची माहिती काढली. तर माहिती अशी होती की शिंदखेड्याचे लोक होते आणि वारूळची गाडी होती आणि एक पिकअप होती शिंदखेड्याची आणि हे लोक काहीतरी भागवत कथा ऐकण्यासाठी वारूळला या ठिकाणी गेले होते आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी रात्री त्यांना गाडी नव्हती आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर त्या वारूळ गावाच्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट केल्यानंतर वारूळ गावाचा जो ड्रायव्हर होता त्या बिचाराने इको गाडीमध्ये त्यांना सोडण्यासाठी रात्री 12:30 वाजता ते शिंदखेड्याला जात होते. पण पिकअपवाला त्या ठिकाणी शिंदखेड्याकडे येत होता पण तो अत्यंत मद्यप्राशन केलेलं होतं त्याने अत्यंत म्हणजे खूप मोठा याच्यामध्ये पिलेला होता आणि पित असताना असल्यामुळे त्याने खूप मोठी जोराची धडक दिली आणि धडक दिल्यानंतर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट आम्ही ज्यावेळेस आलो या ठिकाणी तर त्यावेळेस 4 मृतदेह बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला. बाकी जे काही लोक होते ते अत्यंत गंभीर परिस्थिती होते. त्यानंतर मग आम्ही 108ला फोन लावला. 108 नळण्याची ॲम्ब्युलन्स आली, परत शिंदखेड्याची ॲम्ब्युलन्स आली, त्यांच्या गाडीमध्ये टाकून त्या लोकांच्या आम्ही त्या ठिकाणी पुढे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या 4 लोक आमच्या समोर आम्ही जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेस ड्रायव्हर होता वारूळचे होते ते पण दगावले होते आणि एक आजीबाई होती, एक छोटीशी मुलगी होती आणि 2 मुलं होते. हा ते बी दगावले. पिकअपचा ड्रायव्हर हा पिकअपच्या ड्रायव्हरला ज्यावेळी आम्ही बाहेर काढलं त्यावेळेस तो अत्यंत म्हणजे मद्यप्राशनच्या अवस्थेमध्ये होता, पूर्ण दारू पिलेला होता. पण त्याला जेव्हा बाहेर काढलं त्याची अवस्था अत्यंत खराब होती. तोही काही वाचण्याच्या कंडिशन मध्ये नाही दिसत होता. पण आम्ही जेवढा प्रयत्न केला तेवढा प्रयत्न करण्याचा काम आम्ही त्या ठिकाणी केलं. शिंदखेडा तालुक्यातील होळ गावाजवळ काल रात्रीच्या सुमारास एका भीषण अपघातामध्ये जवळपास 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आता मी अपघातस्थळी आहे आणि आपण बघू शकतोय की एका पिकअप वाहनाने एका 4 चाकी गाडीला जोरदार धडक दिली आणि या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील काही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. आणि आपण बघू शकतोय की हा अपघात किती भीषण होता. या गाडीचा जो चक्काचूर झालेला आहे त्यावरूनच या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येऊ शकते. कुटुंबातील काही लोक शिंदखेडा गावातील कुटुंबातील काही लोक भागवत कथा ऐकण्यासाठी गेले होते आणि परत येत असताना रात्रीच्या वेळी अपघात झालाय. पिकअप वाहनाचा जो ड्रायव्हर होता तो मद्यप्राशन केलेला होता आणि या मद्यधुंद अवस्थेत त्याने 4 चाकी वाहनाला धडक दिली आणि त्यात या सगळ्या कुटुंबातील 4 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री 1 वाजेच्या सुमारास घडलेली आहे. एकंदरीतच या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये खळबळ माजलेली असताना दुसरीकडे रात्रीच्या वेळी मदत कार्य करण्यासाठी गावातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ ह्या जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र ह्या लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी होते, नागरिकांची गर्दी होती आणि गाडीचा खूप मोठा आवाज झाला आणि त्यामुळे ही घटना लक्षात आल्याचं येथील स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.